Hello friends, good morning everybody and welcome to our science classroom. Lesson number 5, acids, bases and salts, standard 9th. This is our video number 5. In this video we have to learn about salts, types of salts, acidic, basic and neutral salts. Okay. In this video we learn about salts, types of salts. So in the last video we learn about neutralization. What is mean by neutralization? Okay. Neutralization means a neutral salt is formed by a neutralization of strong acid by a strong base. Okay. And we also learn that the value of pH. Okay. Measure the pH of solution by means of pH paper, and are the solutions of the same for all these. So far there is a activity for you. Prepare a 10 ml aqueous solutions from 1 gram of sodium chloride, अमोनियम क्लोराईड अँड सोडियम बायकार्बोनेट. ह्या आपल्याला हे 3 आपल्याला सॉल्ट घ्यायचे आहे 10 ml पाण्यामध्ये, आणि त्यांचं पीएच आपल्याला मोजायचं आहे विथ द हेल्प ऑफ पीएच पेपर. पीएच पेपरने आपण त्यांचा पीएच मोजल्यानंतर आपल्याला त्या जे सॉल्ट्स आहेत, जे क्षार आहे, त्यांचं आपल्याला पीएच व्हॅल्यूजनुसार क्लासिफिकेशन करायचं आहे. आणि आपल्याला हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सर्व जे क्षार आहे त्यांची पीएच व्हॅल्यू जी आहे, पीएचचं जे किंमत आहे, मूल्य आहे, ते खरंच सारखं आहे का. वी हॅव सीन दॅट salts are formed by the reactions between acids and bases, though this reaction is called neutralization reaction. ओके. आणि यातून तयार होणारा जो क्षार असतो तो नेहमी न्यूट्रल असतो. ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, व्हेन ॲसिड रिॲक्ट विथ बेस, व्हेन ॲसिड रिॲक्ट विथ बेस इट फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, इट फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ही आपण रिॲक्शन मागच्या या व्हिडिओमध्ये पाहिली, ज्यांना आपण न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. आणि यामध्ये जे सॉल्ट तयार होते हे इट इज ऑलवेज न्यूट्रल सॉल्ट, म्हणजेच त्याचा जो पीएच असतो, पीएच हा नेहमी 7 असतो. ओके. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू अँड ॲसिडिक सॉल्ट. ओके. डू यू अंडरस्टँड दिस? An acidic salt is formed by the neutralization reaction between strong acid and a weak base. Strong acid and a weak base. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ॲसिडिक सॉल्ट जेव्हा तयार होतो तेव्हा कोणती रिॲक्शन होते तिथे? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. स्ट्रॉंग ॲसिड अँड ए वीक बेस. व्हेन स्ट्रॉंग ॲसिड इज reacted with weak base then form and कोणता ॲसिड तयार होतो त्यावेळेस? ॲसिडिक सॉल्ट तयार होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ॲसिडिक सॉल्ट कधी तयार होतो? जेव्हा न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसमध्ये होते त्यावेळेस. द पीएच ऑफ ॲक्वस सोल्युशन ऑफ ॲसिडिक सॉल्ट इज लेस दॅन 7. ही पण आपण गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की ॲसिडिक सॉल्टचा जो पीएच असतो, पीएच ऑफ ॲसिडिक सॉल्ट, पीएच ऑफ ॲसिडिक सॉल्ट इज लेस दॅन 7. 7 पेक्षा ॲसिडिक सॉल्टचा जो पीएच असतो तो कमी असतो. ओके. त्याच पद्धतीनं ए बेसिक सॉल्ट, जसं आपण ॲसिडिक सॉल्ट पाहिलं त्याच पद्धतीनं बेसिक सॉल्ट इज फॉर्म बाय द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. हे बघा, ॲसिडिक सॉल्ट हा स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसमध्ये होतो, तर बेसिक सॉल्ट इज फॉर्म बिटवीन ए वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. यांची न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जर झाली तर बेसिक सॉल्ट तयार होतो. आणि यांचा जो पीएच असतो, पीएच ऑफ अन ॲक्वस सोल्युशन ऑफ बेसिक सॉल्ट इज ग्रेटर दॅन 7. म्हणजे 7 पेक्षा बेसिक सॉल्टचा पीएच हा जास्त असतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर क्लासिफाय द सॉल्ट इंटू टाइप्स ऑफ ॲसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. सॉल्टचं आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण आपण करू शकतो आहे की यामधले कोणते सॉल्ट जे आहे ॲसिडिक आहे, बेसिक आहे. जसं सोडियम सल्फेट आहे. सोडियम सल्फेट इज ए सॉल्ट. पोटॅशियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट,
सोडियम कार्बोनेट, सोडियम ॲसिटेट, सोडियम क्लोराईड. तर यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. ॲसिडिक सॉल्ट आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे ते. देन वी विल लर्न हिअर a new concept here, water of crystallization. What is mean by water of crystallization? Here also an activity. काही क्रिस्टल्स आपल्याला घ्यायचे आहे इन टू टेस्ट ट्यूब. या ठिकाणी 2 टेस्ट ट्यूब आपल्याला दिसते आहे. यामध्ये क्रिस्टल्स घेतलेले आहे आपण कॉपर सल्फेट, ज्याला आपण ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणतो, मोरचूद म्हणतात मराठीमध्ये. कॉपर सल्फेट म्हणजे ब्ल्यू व्हिट्रिऑल आणि हे निळ्या रंगाचं असते. कलर ऑफ कॉपर सल्फेट इज ब्ल्यू कलर. ओके. आणि यामध्ये आपल्याला हीट करायचं आहे. याला आफ्टर हिटिंग त्याचा ब्ल्यू कलर राहतो का? का बरं तो नष्ट होतो? का बरं तो हीट केल्यामुळं तो व्हाईट कलरचा होतो? त्यानंतर आपण या ठिकाणी बघू. परत आपण या ठिकाणी बघा, कॉपर सल्फेटला जेव्हा आपण हीट करतो आहे तर त्यामधले जे पाण्याचे ड्रॉप्स असतात, कारण आपल्याला माहिती आहे कॉपर सल्फेटचं काय फॉर्म्युला, CuSO4 5H2O. जेव्हा आपण त्याला हीटिंग करतो आहे, उष्णता देतो, त्यावेळेस यामधले जे वॉटर मॉलिक्यूल असते, हे मोठे वॉटर मॉलिक्यूल म्हणजे हे जे ड्रॉप्स ऑफ वॉटर्स आहे आपल्याला या टेस्ट ट्यूबच्या बाजूला लागलेले दिसणार आहे. ओके. तर यावरून आपल्याला काय लक्षात येते, व्हॉट इज द कलर ऑफ द सोल्युशन. आपण पाणी जरी टाकलं तर निळ्या रंगाचं दिसणार आहे. ओके. त्यानंतर व्हॉट चेंज डीड द कलर ऑफ इन द कलर ऑफ ब्ल्यू व्हिट्रिऑल. म्हणजे व्हाईट जो ब्ल्यू रंगाचा होता, निळ्या रंगाचं जे कॉपर सल्फेट होतं ते चेंज इंटू व्हाईट कलरचं झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाण्याचे जे ड्रॉप्स दिसत आहे, वॉटर ड्रॉप्स का दिसतात या ठिकाणी, तो सुद्धा आपल्याला जर अभ्यास केला तर व्हेन द सेकंड टेस्ट ट्यूब कूल डाऊन ॲड सम वॉटर इन इट अँड शेक. आणि जो व्हाईट कलर आला होता त्यामध्ये जर आपण पाणी टाकलं तर परत त्याला तोच कलर प्राप्त होणार आहे. याचा अर्थ असा होतो की ऑन हिटिंग द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ ब्ल्यू व्हिट्रिऑल ब्रोक डाऊन टू फॉर्म ए कलरलेस पावडर. ओके. म्हणजे जे क्रिस्टल होते ब्ल्यू कलरचे त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे, कलरलेस. कलरलेस म्हणजे ज्याला आपण पांढरा रंग म्हणतो, पावडर त्या ठिकाणी आला आणि पाणी त्यातून बाहेर पडलेलं आहे. द वॉटर वॉज पार्ट ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ ब्ल्यू व्हिट्रिऑल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ब्ल्यू व्हिट्रिऑलमधलं ह्या ठिकाणी बघा तुम्ही, ब्ल्यू व्हिट्रिऑल जो आहे कॉपर सल्फेट, यामध्ये जो याला ब्ल्यू रंग आलेला आहे बिकॉज ऑफ वॉटर क्रिस्टल. बिकॉज ऑफ धिस वॉटर क्रिस्टल स्ट्रक्चर जे आलेलं आहे, बिकॉज ऑफ धिस वॉटर मॉलिक्यूल आलेलं आहे. इन कॉपर सल्फेट ब्ल्यू व्हिट्रिऑल देर आर 5 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. ओके. आफ्टर हिटिंग त्याचा जो कलर असतो तो होतो व्हाईट कलर होतो, म्हणजेच कलरलेस होतो. आणि हे जे 5 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल आहेत ते पण त्यातून बाहेर पडतात. ओके. तर हा जो त्याचा गुणधर्म आहे, इट इज कॉल्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ऑन ॲडिंग यामध्ये ह्याच पावडरमध्ये जर आपण या व्हाईट पावडरमध्ये जर परत आपण कॉपर वॉटर जर आपण ॲड केलं तर त्याला जो मूळ रंग होता निळा रंग तो त्याला परत प्राप्त होत असतो. ऑन ॲडिंग टू द व्हाईट पावडर ए सोल्युशन वॉज फॉर्म which had the same color as the solution of the first test tube. म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये जो निळा रंग त्याला आला होता तोच रंग त्याला परत पाण्याचे काही थेंब आपण टाकल्यानंतर त्याला प्राप्त होते. आणि यावरून आपण असं लक्षात येतो आहे की we know that no chemical change has occurred in the crystal of blue vitriol due to heating. म्हणजे ब्ल्यू व्हिट्रिऑलला हिटिंग केल्यानंतर कोणताच केमिकल चेंज त्यामध्ये होत नाही, रासायनिक बदल त्यामध्ये होत नाही. लुझिंग वॉटर, फक्त काय होते आहे, लुझिंग वॉटर ऑन हिटिंग ब्ल्यू व्हिट्रिऑल ब्रेक डाऊन द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर असते, त्याची जी रचना असते क्रिस्टलाइजची, ते फक्त ब्रेकडाऊन होते. लुझिंग ब्ल्यू कलर अँड रिअरेंज ब्ल्यू कलर ऑन ॲडिंग वॉटर इन ऑल फिजिकल चेंजेस. यावरून आपण लक्षात येतो की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय होते ते आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल. ओके. त्यानंतर दुसरा एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे. इव्हॉपोरेटिंग डिस्क आहे, त्यानंतर काही बन्सन बर्नर आहे, ट्रायपॉड स्टँड, वायर गॉज एक्सेट्रा. टेक सम स्टोन ऑफ ॲलम. आपल्याला ॲलम माहिती असेल, तुरटी ज्याला म्हणतो आपण, ती इव्हॉपोरेटिंग डिशमध्ये घ्यायचं आहे आणि ती डिश ट्रायपॉड स्टँडवर ठेवून त्याला हिटिंग करायचं आहे. व्हॉट डीड यू सी इन द डिश, म्हणजेच व्हॉट इज मीन बाय पफ ॲलम. पफ ॲलम म्हणजे जेव्हा आपण तुरटीला भाजतो तेव्हा ती तुरटी फुलते.
तिची साईज काय होत आहे, वाढते आहे. दॅट इज कॉल्ड पफ ॲलम. फुललेली तुरटी ज्याला म्हणतो आपण पफ ॲलम. ऑन हिटिंग टू द ॲलम इट इज पफ. पफ मीन्स तुरटी. जसं लाही भासतो आपण त्या पद्धतीनं तुरटीचा जो आकार होत असतो तो वाढतो. दॅट इज कॉल्ड ए पफ ॲलम. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. आयोनिक कंपाऊंड्स आर crystalline in nature. These crystal are formed as a result of definite arrangement of ions. म्हणजे यांची जी क्रिस्टलची जी रचना असते हे त्यामध्ये असणाऱ्या आयनच्या रचनेवर असते. In crystal of some compounds, water molecules are also included in his arrangement. म्हणजे ह्याच क्रिस्टलच्या रचनेमध्ये वॉटर मॉलिक्यूलची रचना असते आणि दॅट इज द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्यालाच आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असं म्हणतो. म्हणजे compounds water molecules are also included in this arrangement. That is the water of crystallization. The water of crystallization is present in definite proportion of a chemical formula of the compound. It is indicated in the chemical formula. म्हणजे याचा अर्थ असा होतो की water of crystallization म्हणजे water of crystallization means a definite proportion of water molecule present in that chemical formula. A definite proportion. Okay, look at here. क्रिस्टलाइन ब्ल्यू व्हिट्रिऑल CuSO4 5H2O. म्हणजे यामध्ये आपल्याला 5H2O दिसते आहे ब्ल्यू व्हिट्रिऑलमध्ये, मोरचूदमध्ये, कॉपर सल्फेटमध्ये. त्यानंतर फेरस सल्फेटमध्ये बघा, ज्याला ग्रीन व्हिट्रिऑल आपण म्हणतो आहे, फेरस सल्फेट 7H2 म्हणजे 7 मॉलिक्यूल ऑफ वॉटर आहे. की वॉशिंग सोडामध्ये बघा Na2CO3 10H2O आहे. वॉटर मध्ये यामध्ये वॉशिंग सोडामध्ये Na2CO3 सोडियम कार्बोनेट 10H2O आहे. आपण जर वॉशिंग सोडा जरी आपण उन्हामध्ये ठेवला तरी त्याचा जो रंग असतो तो रंग जातो. परत त्यावर पाण्याचे ओलसर जर झालं तर त्याला मूळ कलर प्राप्त होतो. ॲलममध्ये सुद्धा बघा, द केमिकल फॉर्म्युला ऑफ ॲलम इज K2SO4 L2SO4 by 3 and 24H2O. 24H2 म्हणजे 24 पाण्याचे रेणू आपल्याला ॲलममध्ये दिसते आहे, तुरटीमध्ये दिसते आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो, यावरून आपल्याला लक्षात येत आहे की क्रिस्टलाइन सबस्टन्सेस कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहे त्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असते. म्हणजे हे जे चेंज होतं याचं स्ट्रक्चर किंवा याचा कलर जो चेंज होतो आहे आफ्टर हिटिंग बिकॉज ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जाते, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. द मॉलिक्यूल ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आर पार्ट ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दॅट क्रिस्टल. म्हणजे हे जे क्रिस्टल्स आहे, जसं या ठिकाणी ब्ल्यू व्हिट्रिऑल क्रिस्टल आपण पाहिलेलं आहे, ग्रीन व्हिट्रिऑल आहे म्हणजे फेरस सल्फेट आहे, त्यानंतर वॉशिंग सोडा आहे सोडियम कार्बोनेट, ॲलम आहे, यांच्यामध्ये असणारे जे क्रिस्टल जी रचना आहे बिकॉज ऑफ वॉटर मॉलिक्यूल यांची इंटरनल अरेंजमेंट आहे. तर ह्या क्रिस्टलची अरेंजमेंट वॉटर मॉलिक्यूलमुळे होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतलेली आहे. ऑन हिटिंग, त्यांना हिटिंग केल्यानंतर जस्ट बाय किपिंग द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज लॉस्ट अँड द क्रिस्टलिन शेप ऑफ दॅट पार्ट इज लॉस्ट. अशा पद्धतीनं व्हॉट इज मीन बाय वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर हे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मित्रांनो, त्यानंतरचा जो भाग होता तो आहे आयोनिक कंपाऊंड अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. या ठिकाणी सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. लुक ॲट हिअर डायग्राम. या ठिकाणी आपण डायग्राम बघूया. या ठिकाणी टेस्टिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ ए सोल्युशन. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, काही जे आयनिक सोल्युशन्स असतात त्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होते काय, हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे किंवा अभ्यासायचं आहे. लुक ॲट हिअर इज ए लिक्विड, इट इज ए 6 व्होल्ट बॅटरी. त्यानंतर या ठिकाणी बीकर आहे, बीकरमध्ये आपण काही लिक्विड घेतलं आहे जे टेस्ट करायचं आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल करंट कंडक्ट होतो की नाही, तर या ठिकाणी बल्ब आहे, स्विच आहे. ओके, तर हे अभ्यासल्यानंतर आपण या ठिकाणी बघू मित्रांनो. तर प्रिपेअर ए सोल्युशन ऑफ 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड इन 50 ml ऑफ वॉटर. या ठिकाणी 1 ग्रॅम आपण सोडियम क्लोराईड घेतलेला आहे, NaCl घेतलेला आहे 50 ml वॉटरमध्ये. त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिकल वायर घेतलेला आहे आणि हे 6 व्होल्ट बॅटरीला आपण कनेक्ट केलेलं आहे. व्हाईल कनेक्टिंग द अदर वायर टू द निगेटिव्ह एंड. या ठिकाणी 2 एंड आहे, एक पॉझिटिव्ह एंड आहे आणि हा निगेटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह एंड दिसतंय आपल्याला आणि हा निगेटिव्ह एंड आहे आणि हे कनेक्ट केलेलं आहे टू द बल्ब. या ठिकाणी स्विच आहे आणि परत या ठिकाणी वायर दिसते आपल्याला आणि हा वायर
यामधलं प्लास्टिक काढलेलं आहे. ओके, ही 2 वायर आहे, 2 टर्मिनल आपण या ठिकाणी बघतो आहे. हे केल्यानंतर आपण बघतो आहे की टेक सॉल्ट सोल्युशन इन 100 ml वॉटर, आणि त्यानंतर यामध्ये अनकव्हर्ड जे वायर आहे ते या ठिकाणी बुडवलेले आहे. ओके, आणि नोट द वेदर द बल्ब ग्लोज. आणि हे केल्यानंतर जेव्हा आपण बॅटरी सुरू करतो आहे आणि बघायचं आहे की जर यामधून बल्ब ग्लो होतो काय, बल्ब जर लागत असेल तर इट इज ए कंडक्टिंग वॉटर, म्हणजे यामधून इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कंडक्ट होते. हाच प्रयोग आपल्याला कॉपर सल्फेट, ग्लुकोज, युरिया, 5 ml H2SO4 अँड 5 ml NaOH यांचं सुद्धा द्रावण करून आपल्याला ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचं आहे. ओके, तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की विथ व्हिच सोल्युशन डिड द बल्ब ग्लो. हे जे आपण सोल्युशन, वेगवेगळे सोल्युशन्स घेणार आहे, यामध्ये ग्लुकोज सोल्युशन, कॉपर सल्फेट, युरिया, डायल्यूट H2SO4, डायल्यूट NaOH आणि वॉटर आपण घेणार आहे. तर यांच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, विथ व्हिच द सोल्युशन डिड द बल्ब ग्लो. व्हिच सोल्युशन्स आर इलेक्ट्रिकल कंडक्टर. तर वी लर्न हियर फ्रॉम दिस the which solutions are electrical conductor. The bulb glow only when electric current passes through it. आणि बल्ब कधी ग्लो होणार आहे, when we passes electric current through that solution, and this can happen only when electric current circuit is complete. Okay, in the above activity the circuit is found to be the complete when aqueous solutions of sodium chloride, copper sulfate, sulfuric acid and NaOH are used. It means that these solutions are conductors of electricity. आता जे आपण बघितलं होतं की कोणते सोल्युशन ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, तर यामध्ये लक्षात घ्या सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट, H2SO4 and NaOH आर द सोल्युशन्स ऑफ कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. याचा अर्थ असं होतो की इलेक्ट्रॉन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू इलेक्ट्रिकल वायर. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स जे असतात ते इलेक्ट्रिक वायरमधून जात असतात आणि आयन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि बघा, इलेक्ट्रिक वायरमधून इलेक्ट्रॉन्स फिरतात आणि आयन्स जे असतात, आयन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू ए लिक्विड ऑर ए सोल्युशन. Electron leave the battery at the negative terminal there. Okay, the electric circuit and enter the battery to the positive terminal. When there is a liquid in a solution in the circuit, two rods, wires or plates are immersed in it. These are called electrodes. आपण या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी इलेक्ट्रोड्स आपल्याला दिसते. तर 2 इलेक्ट्रोड्स आहे या ठिकाणी आणि 2 टर्मिनल्स आहे, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 टर्मिनल्स आहे. जेव्हा इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट होतं आहे आणि काय होतं आहे की इलेक्ट्रोड्स आर युजली मेड अप ऑफ कंडक्टिंग सॉलिड. द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल, इलेक्ट्रोड connected to the negative terminal of the battery by means of a conducting wire, it is called a cathode. आणि इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कॉल्ड एनोड. म्हणजे 2 टर्मिनल असते, कॅथोड आणि एनोड. व्हाय डज द इलेक्ट्रिक सर्किट गेट कम्प्लिटेड ऑन इमर्सिंग द इलेक्ट्रोड्स इन सर्टन लिक्विड्स ऑफ सोल्युशन. हे लक्षात घ्यायसाठी इन ऑर्डर टू अंडरस्टँड द फिनॉमिना लेट अस look more closely at the solutions in the above activity which are found to be electrical conductors. आपण आताच पाहिलं होतं जे काही सोल्युशन्स आपण या ठिकाणी घेतले होते, सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट, H2SO4 अँड NaOH. दीज सोल्युशन्स आर इलेक्ट्रिकली कंडक्टर्स. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दीज सोल्युशन्स आर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स घेतलेले आहे आणि यामधून इलेक्ट्रॉन्स जे होतात ते वाहतात. मग डिसोसिएशन ऑफ आयन्स अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी या अबव ॲक्टिव्हिटीमध्ये इट वॉज फाउंड दॅट द ॲक्वस सोल्युशन ऑफ ए कंपाऊंड ऑफ सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट, H2SO4 and NaOH are इलेक्ट्रिसिटी कंडक्टर. आउट ऑफ दिस सोडियम क्लोराइड अँड कॉपर सल्फेट, म्हणजे हे जे वेगवेगळे सोल्युशन्स आहे यापैकी सोडियम क्लोराइड अँड कॉपर सल्फेट आर सॉल्ट्स. या ठिकाणी सॉल्ट्स पण आहे. H2SO4 इज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड NaOH इज ए स्ट्रॉंग बेस. म्हणजे यावरून आपण असं लक्षात घेतो, वी हॅव सीन दॅट सॉल्ट्स, स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस डिसोसिएट almost completely in their aqueous solution. These solutions dissociate. These solutions dissociate their cations and anions in the aqueous solutions. Therefore, म्हणून आपण या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतो की aqueous solutions of all of these 3
कंटेन लार्ज नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स. म्हणजे सॉल्ट आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, हे यांचं जे ॲक्वस सोल्युशन असते, सोल्युशन इन लिक्विड असते, वॉटरमधलं असते, त्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स असतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतलेली आहे. आणि हे जे वैशिष्ट्य आहे लिक्विडचं, ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिक्विड, ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिक्विड स्टेट, म्हणजे लिक्विड स्टेटचं हे जे वैशिष्ट्य आहे, दी मोबिलिटी ऑफ द पार्टिकल्स. यांचं काय असते लिक्विड स्टेटचं वैशिष्ट्य? मोबिलिटी ऑफ पार्टिकल्स. मोबिलिटी आहे. यामध्ये जे डिसोसिएट होतात, जसं सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम पॉझिटिव्ह आयन्स, यामध्ये काय होणार आहे? सोडियम पॉझिटिव्ह आयन्स तयार होणार आहे आणि क्लोराईड निगेटिव्ह आयन्स तयार होणार आहे. हे जे मोबिलिटी ऑफ द पार्टिकल आहे, ड्यू टू दिस मोबिलिटी म्हणजे हालचाल, यांची जे मुव्हिंग, ड्यू टू दिस मोबिलिटी द पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन, हे जे पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन्स असतात इन द सोल्युशन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे? निगेटिव्हकडे कोण होणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन होणार आहे आणि पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह चार्ज एनायन होणार आहे. ओके, म्हणजे ड्यू टू दिस प्रॉपर्टी द पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन्स इन द सोल्युशन आर अट्रॅक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स ऑर कॅथोड. निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स म्हणजेच काय होतं? याला आपण कॅथोड म्हणतो. ओके, आणि पॉझिटिव्ह जे असतं त्याला काय म्हटलं जाते? यानोड म्हटल्या जाते. निगेटिव्हला कॅथोड आणि पॉझिटिव्हला ॲनोड म्हटल्या जाते. तर या पद्धतीनं ऑन द अदर हँड द निगेटिव्ह चार्ज एनायन्स मूव्ह टू द डायरेक्शन टू द ॲनोड. द मुवमेंट ऑफ आयन्स इन द सोल्युशन टुवर्ड्स द respective electrodes, amount of the conduction of electrons through the solution. From this you will understand that those liquids or solutions which contain large number of dissociation of ions कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे या ठिकाणी आपण डिसोसिएशन बघतो आहे, कशा पद्धतीनं आयन्सचं डिसोसिएशन होते आहे आणि डिसोसिएशन झाल्यामुळे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी होत असते. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके मित्रांनो.